नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आज आहे 3 जानेवारी बघा, आज शुक्रवार आहे। तर मी माझ्या लेकीकडे जाऊन लवकर आली, दुपारी झाली 2 वाजता। आता तिचे सासू सासरे आलेले आहेत। म्हणलं चला पिल्लूला झोपवलं विरांशला, म्हणलं चल मी जाते आता घरी आणि घरी जाऊन जेवते, नाही तर रोज तिच्याकडे डबा नेत असते, जेवत असते तिथेच। म्हणलं आज मी घरी जाते आणि डबा जेवते म्हटलं। आणि ती पण म्हणली जा मम्मी, कारण का आता उद्या जायचं आहे आम्हाला, तुळजापूरला जायचं, सकाळी लवकर निघायचं, तर मग त्याची तयारी करायची अजून मला। तर म्हणली जा तू, म्हणजे तयारी करता येईल तुला। म्हणून मी आली दुपारी आणि माझ्यानंतर लगेच माझे मिस्टर पण आले अर्धा तासाने। तर आज थोडी विश्रांती घेतली मी दुपारी आणि आता उठले, तर आता झाडलोट करायची। तर पहिला म्हटलं चहा टाकूया, तर आली मी किचन कट्ट्याच्या समोर स्वयंपाकघरामध्ये आणि करते इकडे चहा। हे बघा कप चहाचं भांडं घेतलं। आता मला पहिलं चहा करूया, फ्रेश होऊया आणि झाडलोट करते आणि उद्याची निघायची तयारी करायची। तर मला अजून बॅग भरायचे, कपडे घ्यायचे सगळे। म्हणलं साडीच घेऊया, का तर देवाला जायचं, देवीला जायचं दर्शनाला तुळजापूरच्या। तर काय झालं, माझ्या मुलीचं तुळजापूरची देवी हे कुलदैवत आहे तिच्या सासरचं। तर कुलदैवतेला लग्न झाल्यापासून त्यांनी गेलेले नाही आहे। त्या लग्नाला त्यांचे 4 वर्ष झाले आणि पिल्लूचं जावळ पण, विरांचं जावळ काढलेलं आहे, तर ते आहे घरी। तर ते पण जावळ तिथं तुळजापूरला नेऊन तिथं व्हायचं असतं, त्यासाठी आम्हाला जायचं आहे। आणि ती म्हणली मम्मी तू पण ये, म्हणजे कसं विरांश त्याजवळ राहील, तिला अभिषेक करायचा आहे देवीला, त्यासाठी मी चालली आहे। विरांशला कशी माझी सवय आहे, तो राहील माझ्याजवळ। तर हे बघा मी टाकते आता चहा इकडे। इकडं आम्ही पादुकांचं, 1 मिनिट, हे गजानन महाराजांच्या पादुका आम्ही शेगावून आणल्या होत्या ना, ते काल गुरुवार होता, तर काल विराजमान केले इकडे। अभिषेक त्याच्या आदल्या दिवशीच केलेला होता, पण ही आम्हाला ही गादी तयार करून आणायची होती, तर आम्ही गेलो होतो तर आणलो। तर कालच गुरुवार होता, तर गुरुवारी अशा प्रकारे पादुकांचं विराजमान झालेलं आहे। छान वाटतं, किती प्रसन्न वाटतं घरामध्ये। चहा टाकलेला आहे, उकळला का पाहते पहिला। चहा घालते, आलं पण घालते आणि वेलची घालणार आहे थोडी। अजून मला कपड्यांची बॅग भरायची, उद्या सकाळी 7 साडेसातला जायचं, लवकर निघायचं आहे। तर मला उद्या सकाळी लवकर उठावं लागेल, स्वयंपाक बनवून निघायचं आहे, कारण का घरी असणार आहेत सासूबाई आणि मिस्टर, दोघंही असणार आहेत। माझे मिस्टर आले असते तुळजापूरला, पण त्यांना सासूबाई पण घरी आहेत, त्यांना कोण सांभाळलं आणि यांना आहे कामाच्या लोडमुळे ते काही येऊ शकणार नाही। दोन्ही पण कारण आहेत। चला इकडे उकळते माझा चहा, वेलची टाकलेली, वेलदोडा आणि थोडंसं आलं, या सगळ्याजण चहा घ्यायला। आता हे उठले का बघते, त्यांना हाका मारते। आज नातू 1.5 वर्षाचा झाला माझा विरांश, 3 जुलैला त्याचा जन्म होता, आज बरोबर 1.5 वर्षाचा झालाय तो। हे बघा मी तयारीसाठी गावाला जायची तयारी म्हणून पहिला ब्रश आणि पेस्ट घेऊन ठेवलेली आहे। उठल्या काय लागेल, ब्रश आणि पेस्ट। तर बाकीचं सामान चहा घेऊन झाले ना, आवरून घेते घर आणि मग काढते।
बाकीचं सामान. चला आता सगळं झाडून घेतलेलं आहे मी आता आणि सासूबाईंना खायला देते थोडं. खाकरा आणि हे बघा, ह्याने सुंदर खाकरे आणले होते आम्ही शेगावला जाताना नाही का. हा खाकरा देते सासूबाईंना. आणि पपईचं एकदा विल्हेवाट लावून टाकायचे, संपून टाकायची. हे पहा इथं खाकरा आणि हे पपई सासूबाईंना देते. चला हे घ्या, खाऊन घ्या. हे बंद करते लाईट, थोड्या वेळ पुन्हा चालू करता येईल. आत्ता 5 वाजले तर आत्ता. हे पहा बघा, मी काय माझे बघा साड्या न्यायचे ते काढून ठेवलेले आहेत. काय काय न्यायचं ते आता बघूया. कारण का साड्या वापरणं होत नाही त्याच्यामुळे मी साड्याच नेसणार आहे. आणि इकडे ओटीसाठी बघा आणायचं चाललीच आहे मी देवीला. तर नवीन वर्षाची सुरुवात आता किती वर्षांनी मी चालली असेल. माझ्या लग्नाच्या आधी मी तुळजापूरला गेली असेल. दर्शन देवीचं घेतलं का नंतर आठवत नाही मला, पण लग्नाच्या आधीच मी गेलेली होती. खरं तर सोलापूरपासून तुळजापूर जवळ आहे, पण जाणं कधी झालं नाही. हे बघा इकडे देवीसाठी ओटी पण घेतली, साडी पण आता आणायचं चालली तर साडी पण घेतली. ओटी, साडी आणि इकडे माझे कपडे आता मी हे बॅगेमध्ये भरती आहे. हे बघा हे बॅगेत भरती. थंडी आता 2 दिवसापासून थंडी पण सुटली, त्याच्यामुळे मला आता जर्किन स्वेटर घेऊन जावं लागेल. चला आता 6 वाजलेत संध्याकाळचे. ह्यांनी देवापुढे दिवा लावला आहे, मिस्टरांनी उदबत्ती देवापुढे दिवा लावलेला आहे. एखादा पण साबण पण घेऊन जावं लागेल. मॉइश्चरायझर थंडी असल्यामुळे ना मॉइश्चरायझर पण घ्यावे. अशा प्रकारे बघा माझा पसारा किती झाला. पहा किती पसारा झाला आहे हा सगळ्या कपड्यांचा. आता मी बॅगेत भरेन. उद्या सकाळी जायचं आहे आणि शनिवारी जाऊन रविवारी यायचं आहे. पण तरीसुद्धा कपडे आपल्याला लागतातच. उद्या सकाळी जात आमची साडी. चला आता संध्याकाळचं पण स्वयंपाकाचं बघावं लागेल मला. ही भाजी आहे, त्याच्यात मेथीची भाजी, कोथिंबीर आहे. आज विरांशी पण काय मला तिथं निवडणं नाही जमलं, अर्धवटच झालेलं आहे. आता ते निवडायचं आहे. अशा प्रकारे आता माझी तयारी चालू आहे. चला आता बाकीची करते तयारी. चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.